विठ्ठलाच्या भजनामध्ये न्हाऊन अगदी एकरूप झालेलो आहोत आणि या एकरूपीमुळं या अगदी शांततेमुळं समाधानामुळं आणि या मंदिराच्या अगदी सुगंधित वातावरण त्याच्या अगरबत्ती प्रज्वलित ज्योत आहे आणि सुंदर असा आवाज आहे आणि आपल्या सगळ्यांची ही कुशल भावना आहे, सकारात्मक भावना आहे आणि मग ह्यामधून ही एकरूपता ही एकात्मता या ठिकाणी अगदी ओतप्रोत भरलेली आपणास दिसून येत आहे। अतिशय सुंदर असं संगीत आवाजाने ताईंनी सादर केलेलं आहे। यानंतर त्याच तोडीचं पुढलं गीत आपल्या समोर अनुराधाताई पांडे घेऊन येत आहे। त्यांचे गीताचे शब्द आहेत, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी। मूळ गायक उत्तरा केळकर यांच्या आवाजात हे गीत आपण ऐकलं असेल। पंढरीचा विठ्ठल हा केवळ मंदिरातील देव नाही, तर आपल्या भक्तांच्या हाकेला तक्षणी धावून येणारा कृपाळू सखा आहे। संतांच्या जीवनात याची अनेक तेजस्वी उदाहरणे आढळतात। संत पुंडलिकांच्या मातृपितृ सेवेने प्रसन्न होऊन विठ्ठल स्वतः विटेवर उभा राहिला। संत नामदेवांशी तो जिवलग मित्राप्रमाणे संवाद साधला। संत जनाबाई दळण कांडण घरकाम करत असताना विठ्ठल स्वतः तिच्या मदतीला धावून येत असे। संत सावतामाळी यांच्या शेतात तर संत गोरा कुंभार यांच्या मडकी घडवण्याच्या कामातही विठ्ठलाने साथ दिलेली आपणास दिसून येते। अशा भक्ती परंपरेतील श्रद्धा ही आहे। संत चोकायमळा, संत सेना महाराज, संत नरहरी सोनार, संत एकनाथ आणि संत तुकाराम महाराज यांनाही त्यांच्या अखंड भक्तीमुळे विठ्ठलाचा साक्षात्कार झाल्याचे वर्णन संत साहित्यामध्ये आढळते। या सर्व कथांमधून एकच संदेश मिळतो, जिथे निस्सीम श्रद्धा, निस्वार्थ सेवा आणि अखंड नामस्मरण असते, तिथे विठ्ठल स्वतः भक्ताच्या जीवनात उतरतो। चला तर अशा भक्त वत्सल विठुरायाच्या चरणी आपणही मनोभावे नतमस्तक होऊया आणि आमच्या संचाच्या प्रमुख ज्येष्ठ गायिका अनुराधा पांडे यांच्या नामस्मरणात तल्लीन होऊया। धनी मला विठुरायाची
प्रमुख राधा म्युझिकल्सच्या प्रमुख अनुराधा पांडे यांनी अतिशय सुंदर आपल्या सुमधुर आवाजामध्ये हे गीत सादर केलेलं आहे आणि अगदी वातावरण प्रफुल्लित आनंदित आणि भक्तिमय करून टाकलेलं आहे. अशा या वातावरणामध्ये, अशा या मंगलमय दिवशी आणि अशा या प्रसंगी आपणा सर्वांचं मनोरंजन करत असताना, आपण या भक्तिरसात अगदी मिळून मिसळून जात असताना अतिशय आनंद होत आहे आम्हाला. आणि यापुढचं जे गीत अशा प्रकारे आम्ही सादर करत आहोत. खरं तर हा भक्तीचा महिमा थोडा चहा ब्रेक झालेला आहे. तर यानंतरची पुढची रचना नक्कीच खूप सुंदरच असणार आहे. हे का नाम विठोबाचे हा अभंग भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरणाचे महत्त्व सांगणारा अभंग पुढे आमचे हार्मोनियम वादक भानुदास टोपे सर इथे गाणार आहेत. विठोबाचे नाम घेताच मनाला शांती, समाधान आणि आनंद प्राप्त होतो. नामस्मरणामुळे अहंकार, मत्सर, क्रोध यासारखे विकारही कमी होतात. मन ईश्वर भक्तीत रमतो आणि जीवन अधिक सात्विक बनतं. संतांनी नामस्मरणाला सर्वात मोठा आणि श्रेष्ठ साधना मार्ग मानला आहे. धन, विद्या किंवा मोठे मोठे यज्ञ यापेक्षाही मनापासून घेतलेलं विठोबाचं नाम अधिकच प्रभावी मानले जाते. नामातच ईश्वराचे स्वरूप आहे असा संतांचा दृढ विश्वास आहे. हा संदेश संत स्नेहा महाराजांनी या अभंगात सांगितलेला आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही अनेक संतांची, वेगवेगळ्या संतांची अभंग सादर करण्याचा इथे छोटासा आम्ही प्रयत्न आज करणार आहोत. नक्कीच त्या प्रयत्नाला तुम्हा सगळ्यांची साथ आम्हाला मिळतेच आहे. त्यासाठी सोबत तुमच्या टाळ्यांची पण दाद आम्हाला मिळते. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आमचे भानुदास टोपे काका जे आहेत अतिशय उत्कृष्ट हार्मोनियम वादक तर आहेतच आहेत, पण त्याचबरोबर सुंदर असे ते गायक सुद्धा आहेत. नक्कीच त्यांची रचना, गायन ऐकून तुम्हाला समाधान वाटेल यात मला काही शंका वाटत नाही. लगेच या पुढची रचना आमच्या भानुदास काकांच्या स्वरामध्ये. हे का नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. अनेक ठिकाणी आम्ही श्रोतावर्ग पाहतो, परंतु आपल्यासारखा अतिशय शांत, गंभीर आणि रसिक असा श्रोतावर्ग फारच दुर्मिळ असा आम्हाला मिळाला आहे. आणि याचा आनंद आपण घेत आहात. आपल्या चेहऱ्यावरचे हे भाव, आपल्या चेहऱ्यावरचा जो आनंद आम्हाला पाहून आम्हीही अतिशय आनंदित होऊन जातो. आमचा आनंद द्विगुणित होतो. आणि भानुदासजी टोंपे आपल्यासमोर हे जे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे हा संत सेना महाराज यांचा अभंग आपल्यासमोर सादर करत आहे. या संतांनी आपणाला जीवनवाद शिकवला. आपण कसं राहावं, कसं जगावं, हे जर नैतिकता, चारित्र्य हे जर कोणी सांगितलं असेल तर संत महात्म्यांनी सांगून गेलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं पालन आपण जर करत राहिलो तर आजचं जग आपण पाहतोय किती धावपळीचं आहे, दुःखी कष्टी आहे. तर अशा ह्या धावपळीच्या जगामध्ये कुठेतरी एकांत, कुठेतरी शांत, कुठेतरी समाधान लाभण्यासाठी आपण अशा ह्या कार्यक्रमात भक्तिरसामध्ये एकत्र आलं पाहिजे आणि मन अगदी शांत केलं पाहिजे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि म्हणून मन शांत, समाधान होण्याचा एकच जो रस आहे, संगीतातले जे काही नवरस आहे त्याच्यातला जो भक्तिरस आहे, आणि या भक्तिरसामध्ये मन न्हावून निघण्यासाठी, समाधान होण्यासाठी आपण एकत्रित आलं पाहिजे.
आणि अशा ह्या मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी जेव्हा आपण एकत्रित येतो ना, तेव्हा आपल्या मनातली जी अशांतता आहे, चलबिचल आहे, अस्थिरता आहे, ती शांत होते आणि मग चांगले विचार, चांगले आचार मनामध्ये येतात आणि विठोबाचे नाम घेण्यासाठी मन प्रवृत्त होतं. भावनदासजी टोपे. ह्या वयातही भानुदास टोंपेंनी आपली ही जी काही रसिकता आहे अगदी जागृत ठेवलेली आहे.
किती सुंदर अशी शब्दरचना आहे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. डोंगर नाही, माळ नाही, तर पर्वत पहा. म्हणजे विठ्ठल रायाच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे की सर्व पर्वतच पापाचे जळतील. म्हणजे आपल्या मनातली जी ही अकुशल भावना आहे, वाईट भावना आहे, आपल्या मनाची ही वाईट भावना जर काढून टाकायची असेल तर आपण काय केलं पाहिजे? विठुरायाचं नाव घेतलं पाहिजे, नाव घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सव हे आपल्याला अगदी आपल्या धार्मिकतेकडे वळवतं. आपल्या देशाची जी परंपरा आहे, सर्व जगामध्ये आपल्या भारत देशाची परंपरा, आपल्या भारत देशाची जी अखंडित परंपरा प्रसिद्ध आहे ती कशासाठी? तर आपली जी एकात्मता आहे, सर्व धर्म समभाव आहे, बंधुभाव आहे. आपल्या भारतीय संविधानाने जे काही स्त्री पुरुष समानता ही जी काही मूल्ये दिलेली आहेत आणि त्या मूल्याला अनुसरूनच हा भारत एक संघ भारत बनवण्यासाठी त्या संतांची शिकवण आपल्याला किती योग्य प्रकारे बनवत असते. आणि आजच्या काळात खऱ्या अर्थानं नीतिमत्ता शील शिकवण्यासाठी आपल्याला आपल्या धर्माकडे संत चारित्र्याकडे आपल्याला घेऊन गेलं पाहिजे, नेलं पाहिजे. आणि ही काळाची गरज आहे. आणि म्हणून यानंतर यापुढचं गीत आमच्या ह्या संस्थेचे प्रमुख गायक भास्कर अमृतवार सर घेऊन येत आहेत. भास्कर अमृतवार सर अतिशय चांगले गायक आहेत आणि नेहमी त्यांच्या कार्यक्रम होत असतात. त्या दोघांचेही आमच्या अनुराधाताई पांडे आणि भास्कर अमृतवार यांचा आजचा हा दुसरा कार्यक्रम आहे. सकाळी त्यांनी कार्यक्रम करून आले. म्हणजे एवढी सेवा करण्यामध्ये त्यांनी आपला वेळ घालत असतात. किती चांगला आहे. आणि यामुळेच त्यांच्या चेहऱ्यावर पहा किती आनंद उत्साह ओसंडून दिसत आहे. असं म्हणतात की अत्तराचा हात दुसऱ्याला लावत असताना स्वतःही जीवन सुगंधित होऊन जातं. आणि म्हणून तुम्हाला सुखी आनंदी ठेवत असताना त्यांचंही जीवन अगदी आनंदून जात असतं. असे हे व्यक्तिमत्व आहे भास्कर अमृतवार सर यांचं. आणि पुढचं जे गीत ते घेऊन येत आहेत, आम्ही विठ्ठलाचे वारकरी, ठाई ठाई विठ्ठल हाती पंढरी. आम्ही विठ्ठलाचे वारकरी. आम्ही विठ्ठलाचे
ह्या वारकऱ्यांनी आम्हाला भक्तिरस, आम्हाला आमचा धर्म काय हा पटवून सांगितलेला आहे. आणि म्हणून या भक्तिरसामध्ये वागत असताना, धार्मिक जीवन जगत असताना आम्हाला कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे हे काही संत साहित्यामध्ये आम्हाला सांगितले जात असते. आणि म्हणून यानंतर आपल्यासमोर एक सुंदर असं गीत घेऊन येत आहेत. ते म्हणजे जननीये जीवलगे, गोपाळ कुडाळे यांचं हे जे गीत आहे हे या संत जननीये
येई व पांडुरंगे. शब्द जरी अवघड वाटत असले तरी त्याच्यातून जो संदेश आहे संत नामदेव महाराजांनी किती साधा सोपा सरळ दिलेला आहे आणि तो आणखी चांगल्या प्रकारे आपल्याला समजावा, आपल्याला आत्मसात व्हावा म्हणून गोपाळजी कुडाळे अगदी टाळाची साथ देत देत एवढ्या उंच शास्त्रीय अशा म्हणजे भाषेमध्ये त्यांची जी भाषा शास्त्रीय होती आणि किती छान प्रकारे त्यांनी ते लय आलाप घेतलेला आहे आणि त्यांना साथ आमचे भास्कर आंबेडकर सरांनी दिलेली आहे. म्हणजे ते शास्त्रीय शिकलेले नसताना सुद्धा त्यांनी हे काही एवढं अवगत केलेलं आहे. म्हणतात संत आणि सज्जनाचा सहवास हा चंदनापेक्षाही शीतल राहतो आणि ही शीतलता ह्या चांगल्या लोकांच्या संपर्कातून येत असते आणि म्हणून संत नामदेव महाराजांनी ज्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे जेव्हा भक्तीच्या अंतःकरणात आपण आत जातो तेव्हा विठ्ठल दर्शनाची ओढ आपल्याला निर्माण होते, तेव्हा त्यांच्या मुखातून असे शब्द उमटत असतात. त्या भक्ती रसामध्ये वाहत असताना जात असताना आपल्याला अगदी समाधान, अगदी भावस्पर्शता यामधून निर्माण होते आणि विठ्ठल आपल्याला आईसारखा, वडिलासारखा, भावासारखा, बहिणीसारखा आपलं स्वकीय वाटायला लागतं आणि आत्मीयता त्याच्यातून निर्माण होत असते. आणि मग यानंतर जे गीत जे काही आपल्या समोर येत आहे ते आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. संत नामदेवांचा अभंग जरी आपल्या परिचयाचा नसला तरी यानंतर जो अभंग आपल्या समोर येत आहे तो म्हणजे गदी माडगुळकर. हे नाव तुम्ही ऐकलं असेल. गीत रामायण त्यांनी लिहिलं गदी माडगुळकरांनी. त्यांच्या ह्या लेखणीतून आलेलं सुधीर फडके यांच्या गायकीमधून आपण ऐकलेलं सुंदर असं गीत आहे कानडा राजा पंढरीचा. सर्वांनी ऐकला असावं. पंढरपूरचा विठ्ठल हा केवळ देव नसून तो असंख्य वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, प्रेमाचा आणि भक्तीचा आधार आहे. भक्तांच्या हाकेला धावून येणारा हा सावळा विठुराया सर्वांचा लाडका आहे. संतांनी आपल्या अभंगातून या पांडुरंगाचे अद्वितीय रूप शब्दबद्ध केलेले आहे. अशाच भक्तिभावाने ओतप्रोत भरलेले विठ्ठलाच्या दिव्य रूपाचे दर्शन घडवणारे कवी गदी माडगुळकर यांच्या लेखणीतून आणि सुधीर फडके यांच्या आवाजाने आजरामर झालेले गीत आपल्या समोर सादर करत आहेत आमच्या आघाडीच्या गायिका सौ संगीता वारे. चला तर मग भक्तिभावाने श्रवण करूया कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा.
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. जेव्हा किती आवड आहे आणि किती सोपंही आहे. म्हटलं तर खूप आवड आहे. आवाजाला आवाज जुळणं खूप अवघड गोष्ट आहे. पण जेव्हा आपण मिळवतो ना तेव्हा खूप सोपं होते आणि हे मिळवून आलं पाहिजे. त्या दोघींनी मिळवलं. अनुराधा पांडेताई आणि संगीत आवाज यांनी हा सूर मिळवला आणि त्या सुरात आपणही ताल मिळवला आणि मग कसा एक मिले सूर हमारा. एकत्र अशा प्रकारे आपण एकत्र आलो एका माध्यमातून. पहा म्हणजे ही एकरूपता साधता आली पाहिजे. हे एकत्र येता आलं पाहिजे आणि या भक्ती रसात न्हावून येण्यासाठी न्हावून निघण्यासाठी एकच माध्यम आहे ते म्हणजे भक्ती. पहा आणि म्हणून या भक्तीमुळं या भक्ती भावनेमुळं आपण एकत्र येतो आणि मग यातून काय होतं की आपल्याला सुख समाधान शांती आपल्याला लाभत असते. आणि म्हणून हे करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे. तर फक्त आपण गायकाचा सूरच ऐकतोय पण तबल्याचा ताल आपण ऐकताय ना किती शांतपणे या ठिकाणी आणि किती एकदम छानपणे तबला आपल्या समोर इथं शुद्धोधन कदम सर हे वाजत असतात. किती अतिशय कसं असते पहा. एखादा गायक जेव्हा पुढे जातो ना तबल्याची साथ मागे न्यावं लागते. अवघड गोष्ट असते खूप. आपलं ऐकायला चांगलं वाटते परंतु खूप मेहनत त्याच्या मागे.
अख्खं आयुष्य यामध्ये खर्च करावं लागतं. आणि म्हणून ही सगळी साधना आपल्यासमोर ठेवत असताना, आपल्यासमोर मांडत असताना आम्हाला आमच्या आयुष्याचं चीज झालं असं वाटतं. एखाद्या कलेची कदर करतो ना समोरचा माणूस, तेव्हा खऱ्या अर्थानं हा जन्म, ही जी सेवा, हे जे सातत्य आम्ही करत असतो त्याचं कुठेतरी सार्थक झालं असंच आम्हाला वाटत असते. आणि म्हणून ही संगीत सेवा सादर करत असताना जेवढ्या उत्साहानं आम्ही सादर करतो, तेवढ्याच उत्साहाने जेव्हा रसिकता आम्हाला तुमच्यामधून दिसली ना, त्याच्यापेक्षा मोठा आनंद कशातच नाही पहा. आणि म्हणून जाणकार रसिक हा खूप महत्वाचा आहे. संत ज्ञानेश्वरी म्हणतात, परी अवधान एकले देईचे, मग सर्व सुखाची पात्र होईचे. तुम्ही फक्त अवधान आमच्याकडे द्या, तुम्हाला सर्व सुख आम्ही मिळवून देऊ. आमचे गाय वगैरे मिळवून देऊ. धन्यवाद. तर आपल्याला आमच्या तबल्याला साथीसाठी बसलेले आहे ते नांदेडचे अगदी उत्कृष्ट असे कलावंतांमध्ये त्यांचे नाव आहे असे आमचे दादा आहे. तर दादासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. स्वरांसोबत तालाची साथ आहे. आपल्या वारकरी सगळ्या अभंगामध्ये तालाला जास्त महत्त्व आहे. आणि काळात पखवाज ताल हे सगळे ताल खूप महत्त्वाचे आहे. आणि त्या तालाची सुंदर साथ आम्हाला दादाची मिळत आहे. त्यामुळे दादाजी खूप धन्यवाद. आणि एकदा जोरदार टाळ्या सुद्धा झाल्या. तबल्याला बोलायला होतं, तबल्यातून बोल बाहेर पडतात असं म्हणायला नंतर देखील सांगतो. आणि म्हणून यापुढचं जे गीत आपल्यासमोर येत आहे त्या अनुराधा पांडे, त्या राधा म्युझिकल्स या ग्रुपच्या प्रमुख, त्यांच्या अनेक इव्हेंट्स त्या सादर करत असतात. अनेक ठिकाणी त्यांना निमंत्रण भेटत असतं. वेगवेगळ्या आपल्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये त्या सहभागी होत असतात आणि आपला आनंद द्विगुणित करत असतात. आणि म्हणून आपणही त्यांना आपल्या कोणत्या कौटुंबिक कार्यक्रमात जर बोलवलं तर नक्कीच त्या येतील. या पुढचं जे गीत आहे, वेडा वेडा रे पंढरी, असं हे गीत आहे. आणि वेडा वेडा रे पंढरी म्हणजे काय, तर आपल्या तन मनाने, प्रेमाने आणि भक्तीने पंढरपूरला वेडा घाला. हा वेडा शस्त्रांचा नसून प्रेमाचा, नामस्मरणाचा आणि भक्तीचा हा वेडा आहे. वारकरी वर्षातून 2दा पंढरपूरची वारी करून विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात. या वारीत कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण ज्ञानबा तुकाराम ही एकच घोषणा करत एकाच भक्तिभावाने चालतात. पंढरी हे भक्ताचे आध्यात्मिक माहेर आहे. तेथे विठ्ठल भक्तांच्या प्रेमासाठी विटेवरती उभा आहे. पंढरपूरला जाणे म्हणजे केवळ यात्रा नसून आपल्या मनातील काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार यावर विजय मिळवण्याचा आध्यात्मिक प्रवास आहे. आणि म्हणून या अभंगातून संत सांगतात की ज्या मनात विठ्ठलाचे अखंड नाम आहे तेच मन खऱ्या अर्थाने पंढरी बनते. बाह्य वारी इतकीच अंतःकरणातील भक्ती महत्वाची आहे. आणि म्हणून आज आपण जरी पंढरपूरला नाही गेलो, जरी प्रत्यक्ष विठुरायाचे दर्शन नाही घेतलं, तरी इथं बसून आपण एकाग्रपणे आपण पंढरीच्या विठुरायाचं नाम जर घेतलं, लक्षपूर्वक ऐकलं, तर आपणाला पंढरीचं दर्शन झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही असं मला सांगावं वाटतं. अनुराधा पांडे.
या अभंगाविषयी श्रीजी गंमत सांगते. हा अभंग 2-3 दिवसांपूर्वी मी ऐकला आणि मला इतका मनात बसला. मी म्हटलं आपण करून बघावं. आज म्हणायचं की नाही म्हणता मग आज पहिल्यांदा मी सादर केलं. अनुराधा पांडे ह्या एम.ए. संगीत आहेत बरं का, अतिशय उच्च विद्या विभूषित आहेत. आकाशवाणी कलाकार आहेत त्या. आकाशवाणी नागपूरवर त्यांची कला ही सादर झालेली आहे पहा. आणि त्या राधा म्युझिकल ग्रुपच्या प्रमुख आहेत. या माध्यमातून त्यांनी डोहाळ जेवण असेल, लग्न समारंभ असतील किंवा कोणत्याही प्रकारचे जे कार्यक्रम असतात त्या सहभागी होत असतात. सारे गमपमध्येही त्यांचा सहभाग आहे. म्हणजे अशा उच्च विद्या विभूषित अशा कलाकार आपल्या समोर आज या ठिकाणी लाभलेले आहेत. आणि पाहत असता किती हर्षस्थाला एखादा गायक हा केवळ ओठातून म्हणत नसतो तर पोटातून म्हणत असतो, अंतःकरणात असतो. तुम्ही पाहत असता केवळ त्यांची ओठच म्हणतात काय नाही, तर अंतःकरण मन सर्व काही अंतःकरणाच्या बिंबीच्या देठापासून ते सादर करत असतात. आणि म्हणून त्याची कदर जेव्हा तुम्ही करताना त्याच्यापेक्षा मोठा आनंद कशात नसतो. पुढे हे गीत सादर होणार आहे. आपल्या सर्वांची क्षमा मागतो. एकदम कार्यक्रम एकदम रंगात आला होता, परंतु आपले काही कर्तव्य आहे त्याच्यामुळं मध्ये थोडंसं आपण ब्रेक घेऊया. अवघे गरजे पंढरपूर हा गीतांचा कार्यक्रम आपल्या समोर आषाढी एकादशी निमित्त आपण भीमनगर मंदिराच्या वतीनं साजरा करत आहोत. आणि एकूण खूप त्यांचा परिश्रम आहे, त्यांची तपश्चर्या आहे, अशी सगळी मंडळी आपल्या समोर आलेली आहे. लगडेताई, आपण आलेल्या कलावंताचा छोटासा सत्कार करूया. आपलं कर्तव्य म्हणून काय, याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सगळ्यांचा सत्कार झालेला असेल. निवेदकाचा खूप ठिकाणी सत्कार झाला असेल. या निवेदकामुळे आपल्या कार्यक्रमाची एकूण रंगत सुरुवातीपासून वाढली. कार्यक्रम उशिरा झाला असं आम्हाला वाटलंच नाही. आपल्या सगळ्यांना विनंती करतो की निवेदकांच्या साठी आपण टाळ्या वाजवूया. सर्वप्रथम या संचामधल्या सौ अनुराधाताई पांडे यांचा सत्कार करण्यासाठी मी लकडे वहिनींना बोलवतो. ह्या गायक मंडळींची खूप तपश्चर्या असते. जसं निवेदनामध्ये सरांनी सांगितलं, एवढं सहज असं ते उपलब्ध होत नाहीये. खूप त्यांना मेहनत करावी लागते. यानंतर गायिका सौ अनुराधा पांडे यांचा सत्कार करण्यासाठी आताच्या माझं लवकर यानंतर सौ संगीता वागळे यांचा सत्कार करण्यासाठी आताच्या माझं लवकर पूर्वाश्रमीच्या आमच्या दीपनगरच्या जोशी यांना विनंती करतो, यांनी वागळे यांचा सत्कार करावा. यानंतर भास्कर अमृतवार प्रमुख असं नाव दिसते, मध्यभागी बसलेले आहे, याचा अर्थ नक्की ते प्रमुख आहे. यांचा सत्कार करण्यासाठी देशपांडे सर भवानीदासराव देशपांडे, चंडीदासराव देशपांडे. या सगळ्या कार्यक्रमाचा काय टाळ साथ दिलेली आहे. टाळ साथ श्री गोपाळ कुडाळे यांचा सत्कार श्री आणेराव
कार्यक्रम चालू असताना ज्यांचा उत्साहाने एकदम आपल्याला सगळ्यांना परिचय करून दिला असे श्री शुद्धोधन कदम सर तबल्यावर आहेत, यांचा सत्कार श्री लाटकर सर ज्ञानेश्वर नगर. आपल्या सगळ्या संचामध्ये श्रेष्ठ दिसणारे असलेले वयाने तर नक्कीच असतील, अनुभवाने नक्कीच आहेत आणि एकूण त्यांच्या या क्षेत्रातल्या अनुभवावरून आपल्याला लक्षात येते. संवादिनीवर श्री भानुदास टोपटे काका आहेत, यांचा सत्कार करण्यासाठी आवा या. या पूर्ण कार्यक्रमाचा आत्मा जीव ज्याच्यामध्ये असते त्याच्यावर सगळ्या यशस्वीता अवलंबून असते. सगळं जसं वाद्य आणि वादक महत्वाचे असतात तसेच कदाचित त्यापेक्षा जास्त हा निवेदनाचा भाग असतो आणि निवेदनाचा भाग हा टोपटे सरांनी एकदम सुरुवातीपासूनच अगदी वरच्या स्तरावर गेलेला आहे आणि आम्हाला सगळ्यांना ही गाणी ऐकता ऐकता पंढरपूरला बऱ्याच दिवस घेऊन गेले तिकीट न काढता. त्याच्यामुळे या आपल्या सर्वांच्या वतीनं आपण श्री पाटील साहेबांना विनंती करतो की सरांचा सत्कार करावा. या सगळ्याची कार्यक्रमाची यशस्वीता मध्ये कुठं कुरकुर नाही, सुरसूर नाही, काहीच नाही आणि आणखी एवढे बंद पडला नाही, काहीच नाही. म्हणजे शैलेश रामरावला सांगतो त्यांना सत्कार करावा. नाहीतर बऱ्याच वेळेस कार्यक्रमामध्ये जे वादक असतात आणि गायक असतात त्यांना अडथळा निर्माण होते. आपल्या सर्वांचे आपल्या मंदिराच्या वतीने या समितीच्या वतीने हा कार्यक्रम आपण सादर केला. तसे तर कुठल्याही कार्यक्रमाचं मूल्य नसते आणि हा क्षेत्रातल्या ही जी कला आहे यांचं जे तपश्चर्या आहे याची तर बिलकुल किंमत नाही. किंमत म्हणजे जास्तीत जास्त किंमत आहे, त्याची पैशाने आपण कधी मोजू शकत नाही, एवढी त्या सगळ्यांची तपश्चर्या आहे. आपण आपल्या समितीच्या वतीनं पूर्ण फुलाची पाकळी म्हणून श्री पाटील साहेबांना विनंती करतो भास्करराव अमरकर सर यांना आपला एक छोटासा लिफाफा द्या. आणि हा सगळा कार्यक्रम जसं काही आमच्या कोणाच्या परिचयातले कोणी नाहीये, म्हणजे तसा आपला प्रत्यक्ष परिचय आजच्या आधी नव्हता, परंतु ज्यांच्यामुळे हा परिचय झाला ते वसमतकर जे आहेत तसं ते आमच्या मंदिरात नेहमी येणार असतात. तसं त्यांना हा घालून घ्यायला सुद्धा आवडणार नाही, त्यांच्या आईला आवडलंच नाहीये, पण यांना सुद्धा आणि केवळ त्यांच्यामुळे हा सर्व सुवर्ण योग घडून आलेला आहे. आपल्या मंदिरामध्ये यांच्या वतीनं आपला बऱ्याच देवी पुराण वगैरे झालेला आहे, आई नेहमी येतात आपल्या इथं, हे सुद्धा आपल्या कार्यक्रमात आपल्या मंदिरामध्ये येतात. ते वसमत
आपल्या सर्वांची अधिक क्षमा मागितली, आता परत एकदा क्षमा मागतो आणि आपल्या कार्यक्रमामध्ये जो व्यक्ती आला एकदम आनंदामध्ये आपण पंढरपूरला चालवलो होतो, आता परत रस्त्यात जाऊ, आता उरलेल्या वेळामध्ये पंढरपूरला आजच्या एकादशी निमित्तानं जाऊ. हॅलो, फार वेळ वारी पण पांडुरंगाजवळ राहू शकत नाही, संसारात यावंच लागलं. त्याचं तुम्ही आम्हाला म्हणजे आम्ही गेलो होतो, भारावलो होतो पंढरपूरला, तुम्ही वास्तवाची जाणीव करून दिली आलो परत वर्तमानामध्ये, आणि आम्ही तिथे नाही तर नांदेडमध्येच बसलेलो आहोत मंदिरामध्ये, याची जाणीव झाली. पुनश्च काकांचं खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांच्यामुळे आमचा हा कार्यक्रम आज इथे होतो आहे आणि ज्यांच्यामुळे आमचे स्वर तुमच्या कानापर्यंत पोहोचत आहेत ते आमचे व्यंकटेश वसमतकर दादा यांचे खूप धन्यवाद मी येथे व्यक्त करते की त्यांच्यामुळे आमचा हा कार्यक्रम अमृतसरांचे भाऊ आणि त्यांच्यामुळे आम्हाला आजचा हा कार्यक्रम मिळाला. पांडुरंगाचरणी पुन्हा एक सेवा संधी तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मी व्यक्त करते. त्याचबरोबर तुम्ही सगळे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालात आणि आमच्या या छोट्या मोठ्या सादरीकरणाला तुम्ही भरभरून दाद देत आहात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करते. फार वेळ घेत नाही कारण पुढची रचना एक फरमाईश आमच्याकडे आलेली आहे, ती लगेच अमृतवासवर यांच्या स्वरामध्ये आपण घेऊया. तर धन्यवाद चंद्रकांतजी दिगावकर साहेब, तुम्ही आमचं सगळ्यांचं तुम्ही स्वागत केलंय, आमचं अभिनंदन केलंय. तर हे का गरज आहे बरं स्वागत अभिनंदन करायची? तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो मी. एकदा काय झालं, एका गावात एक पैलवानाचा खेळ सुरू होता. पूर्वी खेडोपाडी पैलवानाचे खेळ यायचे आणि तो पैलवान आहे ना उंच उडी टाकायचा, अशा जाळ्यातून उडी टाकायचा, अशी व्हायचा. अलीकडे नाही होत, पैलवान कमी झाले. आणि हा पैलवानाचा खेळ सुरू होता आणि अनेक लोक तो पैलवानाचा खेळ पाहायचे. हा पैलवान पळत पळत येतो आणि उंच खिडकीतून उडी टाकतो आणि मग त्याच्यामध्ये एक व्यक्ती होता, एक चोर होता. त्याला वाटलं हा व्यक्ती किती कामाचा आहे बा, याला जर आपण सोबत घेतलं तर याची खूप मदत होईल, रात्रीला घरातून कोणाची उडी टाकायला सोबत घेता येईल. तो पूर्ण पैलवानी खेळ बघितला. खेळ संपल्यानंतर त्याच्याजवळ गेला, कोणी सगळे निघून गेल्यावर बाबाने म्हणला तुला हा पैलवानाचा खेळ करून किती पैसे भेटतात? त्याने म्हणलं कोणी 4-2 रुपये 10-5 रुपये दिलेले असे जमून किती 400-500 होतील म्हणला मला एका खेळाला. तुला मी 5,000 रुपये देतो मला एका रात्रीची, तू माझ्या सोबत यायचं. काय काम करायचं तुला मी सांगतो, चल म्हटला, म्हणजे सोबत यायचं फक्त. आणि मग ठीक आहे बाबा काय हरकत नाही, काम सांगितलं नाही सोबत यायचं म्हटलं, निघाला. मग त्यानं काय केलं, रात्री फिरू म्हणजे दिवसभर असा तो गाव फिरला आणि दाखवला ही खिडकी आहे, ही खिडकी लक्षात ठेव. पळत पळत यायचं, या खिडकीमधून काय करायचं मध्ये उडी टाकायची घरामध्ये आणि मग हळूहळू मध्ये कडी काढायची आणि मग आम्ही चोरी करतो आणि मग अशा प्रकारे करायचं. असं सांगितलं, सगळं समजून सांगितलं. दिवसभर खिडकी दाखवली, कसं पळत यायचं, कसं उडी मारायचं. त्या चोरानं सगळं ऐकलं, त्या पैलवानाने सगळं बघितलं ऐकलं. आणि मग संध्याकाळी निघाले, पैलवान निघाले, सोबत चोर निघाले आणि मग चोराने त्या पैलवानाला सांगितलं म्हणलं पळ, तो काय कर त्या खिडकी ओढून टाक त्या घरामध्ये. मग पैलवान म्हणला वाजवा की म्हणला, अरे काय वाजवणार लोक उठतील की, जोपर्यंत हलकी वाजत नाही, वाजा वाजत नाही तोपर्यंत आमच्या अंगात शक्ती येत नाही, स्फुरण येत नाही. आणि हे लोकांच्या टाळ्या जेव्हा वाजतात, हलकी जेव्हा वाजते तेव्हा आमच्यात ताकद येते आणि मग किती येऊन उडी मारतो. असं त्या पैलवानाने सांगितलं. तशाच प्रकारे आपण आमचं स्वागत केलं, आमच्या गळ्यात हात घातले, पाठीवर शाबासकीची थाप दिली, आम्हाला ताकद आली, शक्ती आली आणि म्हणून आम्हाला आनंद वाटला. आणि असा हा आनंद द्विगुणित करणारा हा क्षण आहे. आणि म्हणून चंद्रकांत देगावकर आणि आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद मानतो. तुम्ही आमचं स्वागत केलं आणि आम्हाला तुम्ही ऐकत आहात. तर देगावकर साहेबांनी म्हटले की मध्ये बसलेले भास्कर अमृतवासकर आहेत की नक्कीच त्याचे प्रमुख असतील आणि खरंच त्यांनी ओळखले. माणसाची पहार कशी असते बघा. आता मी भास्कर अमृतवाराविषयी काय सांगावं. त्याचं शिक्षण BA DED आहे. ते प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांनी सुगम शास्त्रीय गायनाची त्यांना आवड आहे. तसेच आकाशवाणी कलाकार आहेत. ते वृत्तपत्रामध्ये लेखन लिहितात, नाटिका लिहितात, अनेक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग होत असतो. त्याचबरोबर नाशिकमध्ये 2008 साली झालेल्या साम TV ऑडिशनमध्ये त्यांचा क्रमांक आलेला आहे. अशा प्रकारे तर अनेक प्रकारचे कार्यक्रम सादर करत असतात आणि लोकांची सेवा करत असतात या माध्यमातून. तर आजही
या कार्यक्रमाचं जे संयोजन आहे, आयोजन आहे, त्यांनी केलेलं आहे सगळ्यांना एकत्रित आणण्याचं. अनेक फुलं विखुरलेली राहतात, पण जेव्हा फुलाचा हार बनतो ना, तो हार किती छान दिसतो. आणि आम्हा सगळ्या फुलांना एकत्रित हारमध्ये गोवण्याचं काम भास्कर अमृतदास यांनी केलं आहे. आणि मग त्यांनी म्हटलं की कार्यक्रम ठेवायचा, मग कोणता कार्यक्रम ठेवायचा, कार्यक्रमाचं नाव काय ठेवावं. आणि मग टायटल त्यांनी स्वतः तयार केलं, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे. तर बरं, हा हे आम्ही गीत घेणार होतो, पण एक फरमाईश आली आपल्या लोकांची, आपली. आणि तुमचं आम्ही ऐकणं, कारण आमचं तुम्ही ऐकत आहात ना, आणि म्हणून तुमचं आम्ही ऐकणं आमचं काम आहे. आणि म्हणून श्रोत्यामधून एक फरमाईश आलेली आहे की इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी. अतिशय सुंदर असं गीत दोन आमच्या संचाचे प्रमुख गायक भास्कर अमृतदास सर आपल्या समोर येत आहे. Ah
कधी कधी गायकाला परीक्षाही द्यावी लागते श्रोत्याची. काय होतं, आम्ही नियोजनात गाणी बसवतो, परंतु जेव्हा श्रोते एखादी फरमाईश पाठवतात आणि जेव्हा त्यांच्या फरमाईशला आम्ही उतरतो तेव्हा खरा तो गायक यशस्वी होतो. खरी तर ही गायकाची परीक्षाच असते आणि ही परीक्षा पास होणं हे त्या गायकाचं कौशल्य असते. एकदा काय झालं, एक व्यक्ती एका राजवाड्यात आला आणि तो राजाला म्हटला की माझी मातृभाषा कोणती हे तुम्ही ओळखून दाखवा. कारण तो एका मिनिटात एक भाषा बोलायचा, अशा खूप काही भाषा बोलायचा, अनेक भाषा बोलायचा आणि ओळखून दाखवा की माझी मूळ भाषा कोणती असावी. आता राजाला प्रश्न पडला, आता कसं बरं याची भाषा ओळखावं, याची मातृभाषा कोणती असेल? तेलुगू, मराठी, हिंदी, उर्दू अशा काही खूप काही भाषा बोलायचा. मग काय करावं? आता दरबारातला चतुर कोण असतो? कोण असतो? बिरबल. बिरबलाला हे फार कळते लवकर. मग त्याने काय केलं, ठीक आहे बघ काय आहे तुला आम्ही उद्याला सांगू म्हणतो, तुम्ही आजच्या दिवस छानपैकी जेवण करा, झोपी जा आणि मग उद्या तुमची मूळ भाषा कोणती आहे आम्ही तुम्हाला सांगू. मग संध्याकाळी त्याला छानपैकी गोड गोड पुरणपोळीचं मनसोक्त आनंदी भरपूर असं जेवायला देतात. काय पाहिजे काय नाही तो पोळी अगदी मनसोक्त भरपूर जेवण घेतो आणि शांत झोपी जातो. आणि मग गाढ झोपल्यानंतर अर्ध्या रात्री काय करतो बिरबल, त्याच्या तोंडावर थंडगार पाणी आणून टाकतो आणि थंडगार पाणी आपल्या बरोबर तो गडबडीत झोपेतून उठतो आणि आपल्या भाषेत त्याला शिव्या द्यायला लागतो. पहा, म्हणजे झोपेतून उठून जेव्हा त्याची ती भाषा शिव्या देतात त्याच्यावर ओळखतो आणि सकाळी बिरबल सांगतो की याची ही भाषा. पहा, म्हणजे असं कौशल्य त्या बिरबलामध्ये पाहिजे. तसे आमच्या क्षेत्रात बिरबल आहेत. तर यानंतर आपल्या समोर एक सुंदरसं गीत घेऊन येत आहे आमच्या संचाच्या प्रमुख गायिका, राजा म्युझिकल्सच्या गायिका अनुराधा पांडेताई. आणि गाणं पण आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. आणि सगळ्यात जर काही गोड असेल तर काय असेल बरं? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. संत नामदेवांचा हा अभंग आहे. माणिक वर्मा यांनी गायलेला. आपण सकाळी सकाळी रेडिओवरून, पूर्वी रेडिओ ऐकायचा, आता ऐकतात नाही माहिती नाही, परंतु आमच्या लहानपणी रेडिओ चालायचा आणि सकाळी गाणं लागायचं आणि आम्ही झोपेत उठायचो. तर असं सुंदरसं गीत आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. संत श्रेष्ठांच्या भक्ती साहित्यात ईश्वर नामाचे महत्व अतिशय प्रभावीपणे वर्णन केलेले आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ही रचना परमेश्वराच्या नामस्मरणाची गोडी, त्याचे सामर्थ्य आणि भक्ताच्या अंतःकरणातील अखंड श्रद्धा व्यक्त करणारी भावस्पर्शी भक्ती गीत आहे. या गीतात एक सुंदर संदेश दडलेला आहे, तो म्हणजे या जगातील कोणतेही सुख, कोणतेही वैभव किंवा संपत्ती ही क्षणभंगूर आहे, टिकणारी नाही, परंतु देवाचे नाम मात्र अमृतापेक्षाही गोड आहे, शाश्वत आहे, जीवनाला आधार देणार आहे. नामस्मरणाने काय होते? मन शांत होते, दुःख हलके होते आणि जीवनाला नवी दिशा मिळते. भक्त आणि भगवंत यांच्यातील नाते दृढ करणारे सर्वात सोपे आणि श्रेष्ठ साधन म्हणजे देवाचे नाम. म्हणूनच संतांनी अखंड नाम जपाचा मार्ग जगाला दिलेला आहे. चला तर परमेश्वराच्या चरणी मन अर्पण करून भक्ती रसाने ओथंबलेली अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ही सुरेल भक्ती रचना भावपूर्णपणे आपल्या या संतांच्या गायिका सौ भाग्यवती अनुराधा पांडे यांच्या गोड स्वरामधून ऐकूया आणि नामस्मरणाच्या अमृतानुभवाचा आस्वाद घेऊया. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृताहुनी
गा